नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, याची आज आपण डिझाईन बनवणार आहे. तर बघा, याची उंची घेतलेली आहे मी 14.5 इंच आणि म्हणजे 13.5 आहे, 1 इंच प्लस मिळून घ्यायची आहे, म्हणजे 14.5 उंची घ्यायची आहे. तर बघा, इथं 5.25 शोल्डर घेतलेला आहे आणि 5.5 आपल्याला मोंढा घ्यायचा आहे. खडूने अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथं 1.5 इंच घ्यायचं आहे आणि गोल राऊंड देऊन हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, त्याच्यानंतर इथं घ्यायचं आहे गळ्याची रुंदी, तुम्ही 2.5 पण घेऊ शकता. तर बघा, मी इथं 2.25 घेतलेली आहे आणि गळ्याची उंची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. तर बघा, मी 10 इंच घेतलेली आहे आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला 2.5 आणि याचा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, बॉक्स करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गळा गोल किंवा पान गळा, चौकोनी गळा तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. तर बघा, मी गोल आकार देऊन घेतलेला आहे व्यवस्थित आणि आता आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित कट करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड घ्यायचं आहे. तर बघा, याच्यावरची मी बाई डिझाईन तुम्हाला दाखवलेली आहे, ती पण एकदम सुंदर अशी आहे सोप्या पद्धतीत. ती पण तुम्ही नक्की बघा, मी कालच अपलोड केलेली आहे, ती पण बघा तुम्ही. आणि याच्यानंतर मी याच्यावर 4 टक्स कटिंग टाकलेली आहे, बोटनेक डिझाईन पण टाकलेली आहे, कटिंग पण टाकलेली आहे, ती पण बघा, एकदम सोप्या पद्धतीत आहे. तर बघा, सुईचं कापड ठेवून घ्यायचं आहे, त्याच्यावरती हे अस्तरचं आपला गळा ठेवून घ्यायचा आणि याच्यावरती अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे आणि परत आपल्याला कमरेला पण अशी 1/2 इंच अशी टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा, अशी टिप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर उरलेलं कापड ब्लाऊज पीसचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता अस्तर लेवल आपल्याला असं गळ्याचं कापड असं आतमधलं ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि याच्यावर छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. कट असे मारायचे आहे म्हणजे जी आपण टिप मारलेली आहे ती कट नाही झाली पाहिजे. त्याच्यानंतर इथून हात घालून आपल्याला हे कापड सोयीचं करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे कापड सोयीचं झाल्याच्यानंतर आपल्याला असे व्यवस्थित काठोकाठ आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये. तर बघा, व्यवस्थित अशी टिप मारून घेतलेली आहे काठोकाठ. धागे वगैरे कट करताना आपल्याला हाताने असं व्यवस्थित ब्रश करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कमरेला पण अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित कमरेला पण टिप मारून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता उलटं करून घ्यायचं आहे आणि जसं अस्तर लेवल आहे तशी आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे कापड इकडे तिकडे सरकत पण नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग येते. तर बघा, व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे आणि इकडून पण व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे आणि कमरेला परत आपल्याला अशी एक टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये होतं. तर बघा, उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने. तर बघा, व्यवस्थित कट करून घेतल्याच्यानंतर तर बघा, आपला सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे. तुम्हाला याला लेस लावायची असली तर लावू शकता, नसेल लावायची तर नाही लावली तरी पण चालेल. तर बघा, असं मी इथं 1.5 इंचाचा गॅप ठेवून व्यवस्थित अशी खडूने अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि तुम्ही गळ्याला तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊन लेस लावून घेऊ शकता. तर बघा, मी अशी या पद्धतीने असा खडूने मार्किंग करून घेतलेली आहे. तुम्हाला आवडेल तशी तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला इकडचा भाग याच्यावरती असा ठेवून घ्यायचा आहे आणि याच्यावरती खडूनी जी मार्किंग केलेली आहे ती याच्यावरती अशी उमटल्या जाईल. हाताने असं दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित. या पद्धतीने बघा, खडूची मार्किंग झालेली आहे. आता आपली घट्ट अशी परत खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित मार्किंग करून घेतलेली आहे. तुम्हाला जशी लेस आवडेल तशी तुम्ही लावून घेऊ शकता. तर बघा, इथं अशी मी लेस घेतलेली आहे. पहिले आपल्याला गोल गळ्याला अशी लावून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा, याच्यावरती मी खूप सुंदर अशा बाई डिझाईन टाकलेल्या आहे, ब्लाऊज डिझाईन पण टाकलेलं आहे, बोटनेक कटिंग पण टाकलेली आहे सोप्या पद्धतीमध्ये. ती पण तुम्ही नक्की बघा. तर नक्की बघा आणि तुम्हाला काय बघायला आवडेल ते पण नक्की सांगा. 4 टक्स कटिंग किंवा कटोरी ब्लाऊज कटिंग काय तुम्हाला आवडेल ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा जेव्हा म्हणजे आणि बेल का ऐकून पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती पहिले अपलोड होईल. तर बघा, या पद्धतीने अशी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि उरलेली कट करून घ्यायची आणि याच्यावरती आपल्याला अशी डबल टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसते. तर बघा, गळ्याची पण लावून झालेली आहे, इकडची साईडची पण लावून झालेली आहे आणि ह्या पद्धतीने इकडची पण आपल्याला अशी लावून घ्यायची आहे. व्यवस्थित असे आकार देऊन घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आणि याला पण डबल टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित याला पण मी डबल टिप मारून घेतलेली आहे लेसला आणि त्याच्यानंतर धागे वगैरे व्यवस्थित कट करायचे आणि पाठीमागचे आपल्याला असे टक्स मारून घ्यायचे आहे. उभा घ्यायचा आहे 4 4.5 आणि खालची रुंदी घ्यायची आहे त्याची 1/2 इंच अशी तिरकी आपल्याला अशी पाठीमागचा टक्स मारून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा, दोन्हीकडचे टक्स व्यवस्थित असे मारून झालेले आहे आणि हाताने असे आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे. तर बघा, इथं मी
गळ्याचं जे कापड आहे ते कापड उरलेलं आहे ते घेतलेलं आहे 8 इंच आणि असे घेतलेलं आहे 5-5.5 इंच. तर बघा या पद्धतीने आता उलटं ठेवून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला एक बाजूला म्हणजे हे आहे आणि एका 3 बाजूने आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. थोडीशी ओपन जागा ठेवायची आहे या पद्धतीने. तर बघा थोडीशी ओपन जागा ठेवलेली आहे. उरलेलं कापड आपल्याला असं कट करायचं. जिथं ओपन जागा आहे तिथून आपल्याला हे कापड सोयीचं करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आपल्याला याचे टोकं प्यानाने काढून घ्यायचे आणि जे ओपन जागा आहे ती व्यवस्थित लेवल धरून याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी टिप मारून घेतलेली आणि आपल्याला असा सुंदर असा बो आपल्याला याचा तयार करून घ्यायचा आहे. तर बघा टिप मारल्याच्या नंतर याचा आपल्याला घ्यायचा आहे मध्य. व्यवस्थित आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. मध्य काढल्याच्या नंतर सुई धागा घ्यायचा आहे आणि आपल्याला आपण शिवतो तसं आपल्याला खालीवर अशी सुई घ्यायची आहे आणि धागा असा गुतीत चालायचा या पद्धतीने. आणि आता हे एका ठिकाणी असं गोळा करून घ्यायचं आणि याला पक्का असं आपल्याला व्यवस्थित हाताने असं गोळा करून घ्यायचा आणि व्यवस्थित आला गोल राऊंड असं सुई धाग्याने व्यवस्थित पक्क करून घ्यायचं आणि पक्की गाठण बांधून घ्यायची आहे. तर बघा एकदम सुंदर असा आपला बो तयार झालेला आहे. तो आपल्याला असा व्यवस्थित असा मध्यभागी आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर व्यवस्थित पॅक करून घेतल्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती शोचं बटन लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित शोचं बटन पण लावून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला रेडी करून दाखवणार आहे. तर बघा मी याच्यावरची बाई डिझाईन तुम्हाला दाखवली आहे ती तुम्ही नक्की बघा. तर बघा व्यवस्थित हे 4-5 वेळेस आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे शोचं बटन. तर बघा व्यवस्थित पॅक करून झालेलं आहे. धागा वगैरे कट करून घ्यायचा आहे पक्क करून. खालून 2-3 अशा गाठणी बांधून घ्यायच्या आहे. तर बघा एकदम सुंदर असं आपल्यावालं डिझाईन झालेली आहे आणि याला इथं मी नॉट आणि लटकन करून घेतलेलं आहे. हे बघा एकदम सुंदर अशी डिझाईन झालेली आहे आणि पूर्ण रेडी करून दाखवते मी तुम्हाला ब्लाऊज. तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.